उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं बिनसलं कुठे? उद्धव ठाकरेंची युती करण्यासाठी एकच अट होती. जर पुन्हा युती करायची असेल किंवा दोन्ही भावांनी जर एकत्र यायचं असेल तर अट एकच, तुम्ही कधीही अमित शहांकडे जाणार नाही, दिल्लीशी संबंध ठेवणार नाही, फडणवीसांची गाठभेट घेणार नाही, एकनाथ शिंदेंसोबत डिनर डिप्लोमसी करणार नाही. या ठाकरेंच्या अटी होत्या. तर राज ठाकरेंची सुद्धा सुप्त अट अशी होती की जर हातमिळवणी करायची असेल तर तुम्हाला काँग्रेसची साथ सोडावी लागेल, अशी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसमोर अट ठेवली असल्याची चर्चा मधल्या काळामध्ये ऐकायला मिळाली. आणि दोघांनीही अटी आणि शर्ती ठेवल्यामुळेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचं घोडं पुढे गेलं नाही असं म्हटलं जातंय. एकंदरीत जर सर्वांगीण विचार केला तर उद्धव ठाकरेंना आता एकाकीच लढणं आलं, कारण शरद पवार कधीही अजित पवारांसोबत जाऊ शकतायत अशी आत्ताची परिस्थिती आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची युती होणार की नाही याबाबत स्थानिक स्वराज संस्थेतील स्थानिक लेवलचेच नेते निर्णय घेतील असं सांगून शरद पवारांनी महाविकास आघाडीसोबत युती करणार असल्याचं किंवा आघाडी करणार असल्याच्या गोष्टींनाच फाटा दिला. म्हणजे पवार कधीही सत्तेसोबत जाऊ शकतात. मग आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा सत्तेला चिकटलं पाहिजे की एकाकी लढलं पाहिजे, की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मिळून काहीतरी तिसरा मार्ग काढला पाहिजे? कमेंट करा.